Audio Jungle. Audio Jungle. आमचे खूप जवळचे मित्र सहकारी संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आणि महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष चेअरमन संजोगजी वगैरे पाटील काही कारणास्तव खरं म्हणजे ते येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण पाहूया. पण त्यांचं खूपच योगदान आपल्या महाविद्यालयासाठी राहिलेलं आहे. या महाविद्यालयाच्या विकास समितीचे एक सदस्य बाळासाहेब वगैरे, संस्थेच्या लाईफ मेंबर बोर्डाचे एक सदस्य हिंगे सर, दवंडे साहेब, शिंदे सर, या महाविद्यालयासाठी संस्थेमध्ये सर्वात जास्त योगदान ज्यांचं आहे आणि ज्यांच्यामुळेच आज हे महाविद्यालय आम्हाला दिसत आहे, ते ऑन कॉलेजचे प्राचार्य, संस्थेचे लाईफ वर्कर प्राचार्य आंधळे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य भोसले सर, उपप्राचार्य आणि या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब सांगळे सर, रुपाली मॅडम, डॉक्टर लोहाटे सर, ठिकाणे सर, सुर्वेश सर, आईवडे मॅडम आणि उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, समोर माध्यमांचे प्रतिनिधी असतील तर ते दोन्ही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटिंग दोन्ही माध्यमांचे आमचे स्नेही. खरं म्हणजे एक 4-5 वर्षापूर्वी अशाच कार्यक्रमासाठी मी एकदा महाविद्यालयात येऊन गेलेलो आहे. त्यानंतर 1-2 वेळा येणं झालं, पण असा कार्यक्रम साठी म्हणून त्यानंतर प्रथमतः त्या ठिकाणी आलो आहे. अतिशय आनंदाचा आणि म्हटलं तर तितकाच मंगलमय असा कार्यक्रम आहे. वर्षभराच्या कालावधीमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जी काही प्रगती केलेली असतात ती अनेक प्रकारची असू शकते, स्पर्धामध्ये असू शकते, महाविद्यालयातील असू शकते, महाविद्यालयाचं प्राचार्यांचंही परफॉर्मन्स त्यांनी मिळवलेलं काही पारितोषिक असते. तर त्या सर्वांचा या ठिकाणी सन्मान आजच्या दिवशी होतोय आणि त्यामुळे खूप आनंदाचा असा आजचा दिवस आहे. आणि त्यामुळे सर्व आमच्या विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे ज्यांना पारितोषिक मिळालं आहे आणि गेल्या वर्षभरामध्ये खूप उत्कृष्ट अशी कामगिरी सर्वांनी केली आहे, त्या सर्वांचे संस्थेच्या तर्फे प्रथम अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीला खूप खूप शुभेच्छा पण देतो. खरं म्हणजे असं काही नाही, सगळ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आणि मीच म्हणतोय असं काही नाही, सगळेच म्हणतात की ज्यांना पुरस्कार मिळाले तर त्यांचे प्रयत्न, त्यांची विजन, त्यांची विशाल दूरदृष्टी वगैरे याचा सगळा परिणाम आहे. त्याच्यासाठी त्यांचं योगदान तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आई वडील आणि त्यानंतर गुरुजन यांचं जे काही योगदान आहे, त्या योगदानामुळे आज तुम्ही आम्ही जे काही या ठिकाणी आहोत त्याच्या पाठीमागचा त्याग हा त्यांचा आहे. त्यामुळेच आज आपण समाजात या ठिकाणी आहोत. आणि दुसरी अशी गोष्ट की ज्यांना स्पर्धेत भाग घेतला आहे, प्रयत्न केला आहे, पण यशस्वी होता आला नाही, एक पारितोषिक मिळवता आलं नाही, तर त्यांनी पण असं हे होऊ नये, म्हणजे मनाने घाबरून जाऊ नये, दुःखी होऊ नये, कष्ट होऊ नये. खरं म्हणजे
यशाची म्हणजे अपयश यशाची नुसती पायरी नाही, त्याच्यावर फार बोलण्यासारखी आणि मोठी गोष्ट आहे. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे एक होता कारवार, हे पुस्तक जर ज्यांनी वाचलं असेल तर ते आयुष्याचा तो भाग आहे. आयुष्यामध्ये खूप दुःख येतात, खूप संकट येतात, खूप अडथळे येतात, खूप अपमानास्पद असं जीवन जगावं लागतं. पण त्या सगळ्या परिस्थितीवर मात करून जगामध्ये आपण अनेक क्षेत्रामध्ये नेतृत्व कसं करू शकतो त्याचं इथे एक आदर्श उदाहरण आहे. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने मी तर म्हणेल की ते पुस्तक वाचलं पाहिजे. कितीही तुमची घरातील आर्थिक संपन्नता असेल, सुखसमृद्धी असेल, पण जीवनामध्ये असं काही ते सतत राहील असंही नसतं. आयुष्यात अनेकदा अपयशाचे प्रसंग येतात आणि म्हणून अशा यशोगाथा ज्यांच्या आहेत, आत्मचरित्र जे आहे ते पण आपण वाचली पाहिजे. वाचायला शिकलंच वाचलंच पाहिजे, वाचल्याशिवाय काहीच नाही. आणि म्हणून ज्यांना कोणी भाग घेतला परंतु त्यात यश आलं नाही अशा सगळ्या मित्रांना मैत्रिणींना माझी विनंती आहे की आपण अपयशाने खचून जाऊ नका, परत प्रयत्न करा. निश्चय विजय यश हे निश्चितपणे आपल्या मागे आहे, आपल्याबरोबर आहे. या ठिकाणी खूप आता कोणत्या विषयावर बोलला मला काही आज समजत नाही. खरं पिंपरी चिंचवड कॉलेज हे आमचं 44 महाविद्यालयातलं एक महाविद्यालय असं आहे की थरार येतो. अगदी स्पष्ट बोलू का म्हणजे बघू नये माझ्यासारख्याने, माध्यमाने ते करू नये, पण कशासाठी संस्थेने हे कॉलेज सुरू त्या काळात केलं होतं मला समजत नाही. म्हणजे कॉलेज सुरू केल्यानंतर 20 वर्ष भाड्याच्या जागेमध्ये होतं. हे जर कोणाला सांगितलं तर ते पटणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एवढा हा अट्टहासपणा कशासाठी? जर आजच्या भाषामध्ये तुमच्याकडे काही असं इन्फ्रास्ट्रक्चर नसेल तर आज कोणी माध्यमिक विद्यालय, प्राथमिक किंवा याच्यामध्ये प्रायमरीसुद्धा भाड्याच्या जागेत कुणी सुरू करत नाही. आणि महाविद्यालय भाड्याच्या जागेत सुरू करावं ते 20 वर्ष चालावं. त्यानंतर जी काही खऱ्या अर्थाने प्रगती किंवा जी एक झेप घेतली, स्वतःची जागा घेतली, इमारत बांधली, त्याचबरोबर ह्या आज जिथे आपण उभे आहोत ती जागा मिळवली, ते सगळं श्रेय आंधळे सर नाही. आंधळे सर जर नसते तर महात्मा फुले महाविद्यालय पिंपरीची वगैरे हे कुठं असतं असा आता एक म्हणजे माझ्यासारख्याचा नेहमीच एक प्रश्न पडतो. आणि म्हणून संस्थेमध्ये अशी काही माणसं होऊन गेली आज पण आहेत की त्यांचा समर्पण, त्यांचं त्याग ते इट कॅनॉट बी काउंटेड इन टर्म्स ऑफ मनी. म्हणजे त्यांचं मूल्य तुम्ही कराल तर ते पैशाच्या इथं होऊ शकत नाही. इतकं मोठं योगदान समाजासाठी राहिलेलं आहे. त्यात हे पिंपरी वगैरे म्हणजे महाविद्यालय असेल, माध्यमिक असेल, याच्यासाठी आंधळे सरांचं म्हणजे नेहमीच नाव स्मरण वर्षानुवर्षे ते आपल्या सगळ्यांना पुढे राहील, सगळ्यांना ते घ्यावं लागेल. एवढं मोठं योगदान आंधळे सरांचं या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून संस्थेतर्फे त्यांचं खूप म्हणजे आमच्यासारख्यांच्या खूप इच्छा होत्या, पण त्यांना मोठेपणाची हाव नाही. ते आज खरं म्हणजे सचिव असते, त्यांच्या इतका माणूस आज संस्थेमध्ये कुणी नाही, पण हे जाईल पण शकतो. तितकी कॉम्पिटन्सी, तितकी क्षमता, तितकं ज्ञान आंधळे सरांमध्ये जे आहे ते आज कोणामध्ये नाही. एक मस्के सर वगैरे आता ते व्हायचं असं झाल्याशी 1-2 लोक सोडून द्या, पण ते अजिबात मला म्हणजे लाईफ मेंबर नको, लाईफ वर्कर कसे झाले हे मला समजत नाही. पण कुठलंही मोठेपण नसताना कर्मवीरांना लक्ष्मीबाई पाटील वहिनी यांचे जे विचार आहे त्या विचाराचा अभ्यास घेऊन आंधळे सर या ठिकाणी काम करत आले. म्हणून आज महाविद्यालयाचं हे जे काही आज वैभव आपण पाहतोय, त्या मुलांनी एवढे प्रयत्न करून आज अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी विजय मिळवला, पारितोषिक मिळवले. त्याचप्रमाणे आमच्या प्राध्यापकांनी पण हे केलं. तर ते
केवळ आणि केवळ हे दिवस तुम्हाला आम्हाला हे आंधळे सरांमुळे पाहायला मिळत आहेत आणि म्हणून प्रामुख्याने या ठिकाणी या कार्यक्रमाला निमंत्रण नसतानाही तरी हजर राहिली. ती अटॅचमेंट जी असते आईचे बाळावर, कुठे दिवसभर 8 तास 10 तास कामाला गेली पण कधी एकदा खरी जाते बाळाला पाहते, ती अटॅचमेंट आज आंधळे सदारी महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये मला जाणवली. आणि असं एकदम विरळ प्रसंग, विरळ चित्र समाजामध्ये आहे आणि म्हणून या निमित्ताने या ठिकाणी आलेलो माझ्यासारख्यालाच वेगळाच आनंद या ठिकाणी होत आहे. खरं त्या स्पर्धा आणि सगळ्या ह्या विषयामध्ये आता खूप विषय शिक्षणामध्ये खूप बदलते आहेत. कुठल्या विषयावर बोलावं असा प्रसंग आहे. नवीन आता शैक्षणिक धोरण येते, NEP येते आणि आपण तर फार पुढे आहोत. म्हणजे कित्येकदा मी असं म्हणतो की आपल्याजवळ जे आहे ते आपल्याला समजत नाही आणि रयतच्या बाबतीमध्ये तर नेमकं तेच आहे. रयत म्हणजे खूप खजिना आहे, खूप खजिना आहे. पाहतो आता माझा पण अनेक संस्थांशी संबंधित आहे, पण अनेक ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा लोक म्हणतात तुमचं पिंपरी चिंचवड कॉलेज, तुमचं ते वाशी कॉलेज, कराड कॉलेज, एक गोष्टी लोकांकडून ऐकायला येतात. तेव्हा आम्हाला समजतं की आपल्या संस्थेत काय चाललंय, आपली संस्था कुठे आहे. ते इतकं चांगलं कार्य म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वी, म्हणजे तुम्ही पण लक्षामध्ये घ्या, एक 15 वर्षापूर्वी आपण डिजिटलकडे आलो आणि आपण पहिल्यांदा देशामध्ये डिजिटल रयतने सुरू केलं आणि रयतचं पाहून मग महाराष्ट्र शासनाने त्यात पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र शासनाच्या आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल या संदर्भामध्ये जी काही सुरुवातीला 10-1 वर्षापूर्वी जे काही नोटिफिकेशन निघायचे त्यातले पहिला 1-2 प्यारा हा रयतवर असेल. रयतने हे अशा पद्धतीने केलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी, रयतने हे असं केलेलं आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यभर शिक्षण क्षेत्रात हा विस्तार होण्यासाठी असं सर्व विद्यालयांनी ती करणं गरजेचं, अशा प्रकारचे ते गॅजेट असायचे आणि म्हणून त्यात आपण आजही खूप पुढे आहोत आणि आताच आपण याच्यात आहोत. कालच बारामतीलाच मला वाटतं संस्थेचे सगळे बाकीचे पदाधिकारी होते आणि आपण जूनपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता सुरू करतो. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आता आपण म्हणजे इतकी की म्हणजे डिजिटलची, मोबाईलची जगातली रिव्हॉल्युशनची ती आपण पाहिली आणि प्रत्येकीला ज्यावेळेला तंत्रज्ञानामध्ये काही समाजामध्ये येणार असेल त्याला विरोध आज नाही होत, आज होत नाही. तुम्हाला माहीत नसेल निर्णय विद्यार्थ्यांना पण व्यासपीठावर बसलेले अनेक सिनियर लोक आहेत की ज्यावेळेला संगणक आलं तर त्यावेळेला काय मनुष्याच्या रोजगाराचे काय असे प्रश्न निर्माण व्हायचे. म्हणजे कामगार संघटनेचे मोर्चे निघायचे की डिजिटल संगणक जर झालं तर मनुष्यबळाचं काय, त्यांच्या नोकऱ्यांचं काय, त्यांना कुठून काम मिळणार. आणि काय झालं त्याप्रमाणे शिक्षण आलं, मुलांनी शिक्षण घेतलंय आणि तंत्रज्ञान नसताना जे काही मनुष्यबळ होतं त्याच्या शेकडोपट देशाचं द्या सोडून पण जगभरात अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा जे काही हे मनुष्यबळ आहे हे भारतातून आपण हे करू शकलो. हा त्याचा सगळा परिणाम. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं पण तेच आहे ना. लोक आता म्हणायला लागले की मनुष्याची सगळीच कामं मानव करणार असेल हा कृत्रिम तंत्रज्ञानी, तर आम्ही आता काय उपयोग आहे आमचा. पण एक गोष्ट पण खरी आहे की आपण मान्य केली पाहिजे की त्याच्याजवळ जी काही क्षमता आहे ती मनुष्यामध्ये नाही. त्यांच्यामध्ये जे काही उत्पादन हे आहे, क्षमता आहे ती आपल्यामध्ये नाही आहे. आणि म्हणून
तर दुसरी मध्ये अचूकता किती, त्याच्यामध्ये ॲक्युरेसी खूप आहे. आणि आपल्याला जे शक्य नाही ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स करू शकतात. आणि त्यामुळे तिथे पण आता असा प्रश्न होतोय, लोक त्याविषयी पण बोलायला लागले की जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधला हा मानव जर सगळं काम करणार असेल तर आमचं काय, हाही प्रश्नचिन्ह आज आहेच आहे. पण एक दोन गोष्टी जर आपण लक्षात घेतली ती भीती बाळगण्याचं पण तिथे कारण नाही. हे जे सगळं आहे हे स्किल्ड आहे, कौशल्य आहे, तंत्रज्ञान आहे. पण आर्टिफिशियल मधला हा माणूस, कृत्रिम माणूस आणि आपण फरक आहे. म्हणजे आपल्यामधली जी सर्जनशीलता आहे, आपल्यामध्ये जी सद्भावना आहे, म्हणजे मानवी जीवनामधले सगळ्यात स्किलचे दोन मोठे गुण सर्जनशीलता आणि सद्भावना, हे जे आपल्यामध्ये आहे ते उद्याच्या ह्या माणसामध्ये ते गुण येणं शक्य नाही. त्यामुळे ते सगळं होण्यासाठी मानव आणि मानवी बळ त्याची आवश्यकता, जसं डिजिटलबद्दल आपण मगाशी मी तुम्हाला बोलतो तसंच उद्या आहे. तेव्हा त्यात म्हणजे मनुष्यबळाची किंवा मनुष्य रोजगाराची त्याची काही संख्या कमी होईल असं नाही, उलट त्याची उपलब्धता जास्त होईल, लोकांना नोकरीच्या संधी जास्त निघतील. तर परवाच आहे कृषीबद्दल संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब यांनी बारामतीला प्रतापराव पवार त्यांनी ऊसाच्या बाबतीमध्ये जे हे केलं आहे, तर किती 40% त्याची उत्पादन क्षमता कमी आणि उत्पन्न 50% जास्त. म्हणजे शेतकरी जर आपण कोणी असाल, आम्ही आहोत शेतकरी, पण 50 आणि 55 कांड्याचा ऊस म्हणजे कधी पाहिला नाही. इतकं तंत्रज्ञान ते पुढे आहे, त्याचे फायदे पण सर्वांना मिळत आहेत. आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती राहील की जग बदलत आहे, आणि जग बदलत आहे म्हणजे तुम्ही बदलताय, शिक्षण बदलत आहे म्हणून जग बदलत आहे. आणि शिक्षण बदलत असताना त्यातलं ज्ञान बदलत आहे, हे महत्त्वाचं आहे. माहिती आणि ज्ञान या दोन गोष्टीमध्ये फार फरक आहे. म्हणजे अनेकांना विद्यार्थ्यांनी पण एक दोनच वाक्य आहे, पण ते लक्षामध्ये घ्या माझे, की माहिती असते पण असलेली माहिती ज्ञान नसतं असं नाही. म्हणजे गुगल तर एक मोठं इंजिन आहे माहितीचं जगभरामध्ये, पण ती माहिती आहे. माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये होण्यासाठी काही प्रक्रिया ज्या आवश्यक आहे, त्यात प्रज्ञा आहे. नंतर ती माहिती ती तशीच का, ही अशीच का, त्याची चिकित्सा जी आपल्याला करावं लागते. आणि मग त्यातलं सत्य जे असतं त्याला आपण ज्ञान म्हणतो. आणि म्हणून ज्ञान मिळवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही. पण मिळवलेलं नुसतं ज्ञान मिळवून उपयोग नाही, त्याचं व्यवस्थापन मी जो हा शब्द वापरला ना तो फार महत्त्वाचा आहे. की अनेकांना तो माहीत नाही की त्या ज्ञानाचं तुम्हाला त्याची साठवणूक करता आली पाहिजे. आणि नुसती साठवणूक करून उपयोग नाही, त्याचा वापर झाला पाहिजे, त्याचं वाटप झालं पाहिजे. त्याचं जर वाटपच झालं नाही तर त्या ज्ञानाचा उपयोग काय. आणि ते वाटप कितीपर्यंत झालं पाहिजे, राजकीय भाषामध्ये त्याला म्हणतात की त्याचं लोकशाहीकरण झालं पाहिजे. लोकशाहीकरण झालं पाहिजे म्हणजे ते सर्वसामान्य प्रत्येक समाजाच्या घटकापर्यंत ते पोहोचलं पाहिजे. आणि जेव्हा ते समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचेल आणि तो त्याप्रमाणे कृती करेल, तेव्हाच खऱ्या अर्थानं ज्ञानाचं संपत्तीत रूपांतर होईल. आणि म्हणून नुसती माहिती असून उपयोग नाही, तर त्याचं आपल्याला ज्ञानात रूपांतर करता आलं पाहिजे. आणि भारतामध्ये तर असं आहे की खूप हुशार आहे. म्हणजे बुद्धिमत्तेची मक्तेदारी तर कोणामध्येच नाही. सामान्य माणूस, गरीबातला गरीब माणूस सुद्धा मोठी घेऊ शकतो, खूप काही करू शकतो. आणि त्यात रयतचे विद्यार्थी म्हणजे काय सांगायचं. मगाशी मी म्हणालो तुम्हाला खूप बोलण्यासारखं आहे, पण मी बोलत नाही. पण आमचे विद्यार्थी कसे आहेत, ते किती हे करतायत हे बाह्य समाजाला सगळं माहिती आहे, आपल्याला माहीत नाही. किती प्रगती आहे, किती ज्ञान आहे त्यांच्यामध्ये आणि कशा प्रकारचं ते शिक्षण घेतात. पण ते सगळं मिळण्यासाठी रयतच्या शिक्षकांचं पण तेवढंच योगदान आहे.
हे आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही, समाजाला पण माहीत नाही. ही पण तेवढीच मोठी गोष्ट आहे की बाहेरच्या याच्यामध्ये म्हणजे माध्यमिकसुद्धा सोडून म्हणजे तेच आहेच, पण महाविद्यालयामध्ये 6 तासाचे 7 तास करायचे शिक्षणाचे बदले माझे एक शिक्षण मंत्री सगळ्या शिक्षक महाराष्ट्रातून उभा राहिला, त्याला विरोध करायला. त्याला आपण रयतच होतं. रयतचे लोक 9-9, 8-8, 9-9, 10-10 तास काम करतात. तेव्हा असे शिक्षक म्हणजे मी तर एक उदाहरण नेहमी देतो आमच्या रयतच्या शिक्षकांबद्दल. तर त्या पोलंडचा शिक्षक काय तो कोर्जाक की तो एक बालतज्ञ होता, मानसशास्त्रज्ञ होता. आणि पोलंडमध्ये ज्यू समाज हा सगळ्यात मोठा समाज तिथे. आणि आई वडील नसलेले जवळपास 190-95 मुलं त्यांनी अशी एकत्र केली आणि त्याला आपण शाळा म्हणा, बालाश्रम म्हणा, त्यांनी ते सुरू केलं. आणि पुढे 2-3 वर्षामध्ये महायुद्ध सुरू झालं. जर्मनीने अटॅक केला, मोठा हल्ला केला आणि जो दिसेल तिथे मारायचा. शेवटी मारता माणसं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी गॅस चेंबर उघडला आणि त्या गॅस चेंबरमध्ये माणसं ढकलून द्यायचे, ते मरून जायचे. तर जर्मनीचं हे सैन्य पोलंडमधील ह्या शाळेमध्ये गेले कोर्जाकच्या. त्यांनी पाहिलं सगळे का तिथे सगळी ज्यू समाजाची मुलं आहेत. त्यांनी त्याला सांगितलं, तो स्वतः ज्यू नव्हता. जर्मन सैन्याने सांगितलं तुम्ही बाजूला पळ काढा. मी नाही काढणार, माझी मुलं आहेत, मी गोळा केली, मी शिकवली, मी त्यांना उभं केलं, मी जाणार नाही. तो म्हणाला नका जाऊ, आम्ही यांना छावणीत नेणार आहे आणि तिथून पुढे गॅस चेंबरमध्ये मुलांना सोडून देणार. तो म्हणाला तुम्हाला करता येणार नाही असं. त्यांनी त्याला बांधून ठेवला, सगळ्या मुलांना उचललं आणि ती छळछावणी होती. म्हणजे मृत्यूच्या गॅस चेंबरमध्ये टाकण्याच्या अगोदरचं जे काही ठिकाण असतं त्याला छळछावणी म्हणतात. तिथे त्या मुलांना ठेवलं, निघाले. पण हा थांबला नाही, तो सुटला आणि त्या मुलांबरोबरचा छळछावणीत गेला. आणि पुढे ज्या दिवशी त्या मुलांना गॅस चेंबरमध्ये सोडायची वेळ आली त्यावेळेला त्याने स्वतः, त्याला माहीत झालं की आता मृत्यू अटळ आहे माझ्या विद्यार्थ्यांचा. तर तो सगळ्या मुलांना नवीन कपडे घाला, सगळ्या मुलांना नवीन कपडे घातले. त्यातल्या लहान मुलाला त्यांनी स्वतः खांद्यावर घेतलं आणि स्वतः मुलांच्या पुढे चालत गेला आणि पहिला गॅस चेंबरमध्ये प्रवेश त्याने केला. नंतर मुलं मागून आली. तेव्हा मुलांच्या अगोदर त्याने स्वतःचं जीवन संपवलं. म्हणजे विद्यार्थ्यांवर हे सांगतो याच्यासाठी मी, विषय खूप भावनिक आहे, पण विद्यार्थ्यांबद्दल इतकं टोकाचं प्रेम असणारी माणसं जगामध्ये जे काही मी सांगितलं पोलंडमधील या शिक्षकाचं नाव, रयतमधल्या शिक्षकांचं, प्राध्यापकांचं पण एक तुम्हाला विद्यार्थी म्हणून दिसत नाही, आमच्यासारख्याला ते पदोपदी जाणवतं, दिसतं. अनेकदा त्यांचं ते काम दिसत असूनही मोकळेपणाने त्यांच्याशी माझ्यासाठी माणूस बोलतं पण येत नाही. इतकं योगदान रयतच्या शिक्षकांचं राहिलेलं आहे आणि असे शिक्षक तुम्हाला मिळणं हे बाहेर अशक्य अशी गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्ही नशिबाना की कर्मवीर अण्णांच्या, लक्ष्मीबाई पाटलांच्या ज्यामुळे हे महाविद्यालय या ठिकाणी आलं. आंधळे सर असतील, त्यांच्यासारख्या प्रयत्नांमुळे, योगदानामुळे हे उभं राहिले. आणि आमचे सगळे भोसले सर, आंधळे सर आणि आमचे स्थानिक कमिटीचे सगळी मंडळी आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांच्या सहकार्यामुळे आज आपण या ठिकाणापर्यंत पोहोचू शकलात. त्याबद्दल सगळ्यांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. या ठिकाणी बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.